नमस्कार मंडळी, मालिकेमध्ये आपण पुढे एक जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत। सध्या आपण बघतोय की कला आणि अद्वैतचं लग्न तर पार पडतंय, परंतु या लग्नामुळे कोणीच खुश नसतं। धड कलाशी कोणी नीटही बोलत नसतं। संगीताला मात्र फार वाईट वाटत असतं, कारण तिच्या चुकीची शिक्षा कलाला मिळत असते। त्यामुळे चांदेकरांशी बोलून सगळं काही सॉल्व्ह करावं असं तिला वाटतं आणि ती चांदेकरांच्या घरी येते। संगीताला आता समोर बघितल्यावर चांदेकर मात्र चांगलेच चिडलेले असतात। संगीताला आता ते नाही बोलायला लागतात, तर संगीता म्हणत असते की मला मान्य आहे, मी जी काही चूक केली ते मी मान्य करते। खरं तर कोणाला जीवे मारण्यापेक्षा कोणाचं तरी आयुष्य खराब करणं ही किती मोठी चूक आहे हे मला आज कळतंय। परंतु मी तुमच्या पाया पडते, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा की मी जे काही केलंय ते स्वतःच्या स्वार्थापोटी नाही, तर फक्त माझ्या मुलींच्या सुखासाठी केलंय। आणि अजूनपर्यंत मी तरी माझ्या मुलींना असे कधी संस्कार दिले नाही की तुम्ही जाऊन कोणाचं तरी नुकसान करा। सरोज म्हणते की हो का, तुमच्या मुलींचे तर संस्कार आम्हाला खूपच छान दिसताय। एक मुलगी काय तर लग्नातून निघून काय जाते, आणि दुसरी मुलगी तर खोटाडी सून म्हणून आमच्या घरामध्ये येते। मंडळी, आपला हा व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। संगीता म्हणते की हो, मला माहितीये माझ्या सांगण्यावरून ती लग्नामध्ये नयनाच्या जागेवर बसली, परंतु सगळ्यांसमोर तिने स्वतःच्या चेहऱ्यावरचा पदर उघडा करून तुम्हाला हेही सांगितलं ना की ती कला आहे म्हणून। खरं सुद्धा तीच बोलली आहे। तुम्हाला हळूहळू कळेल की कलाचा स्वभाव कसा आहे ते। सरोज म्हणते की आता त्यात कळायचं काय राहिलंय, आम्हाला तर फक्त एवढं गोष्ट चांगलीच कळली आहे की तुम्ही एक नंबरचे धोकेबाज आहात आणि तुमच्या मुली दोन पट। कला म्हणते की तुम्ही हे मला का बोलवून दाखवताय, आणि तुम्हालाही माहितीये की मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हते। तर आता अद्वैत कलाला बोलू लागतो की लग्नाच्या शेवटच्या टप्प्याला येऊन तू तुझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला, म्हणजे तू आमच्या सगळ्यांवर काही मेहरबानी नाही केली आहे, तर तुम्ही हे जे सर्व काही केलंय ना ती तुमच्या एक प्रकारची चालच होती। तुम्ही सगळ्या प्लॅनिंगने ह्या सगळ्या गोष्टी केल्या, आणि तुमच्या घरात जर सगळ्यात फ्रॉड कोणी असेल ना तर कला तू आहेस, आणि तू तर एक नंबरची लालची आहेस। असं म्हटल्यावर संगीताला फार वाईट वाटत असतं। ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैतराव, अहो तुम्हाला खरं सांगते की माझी कला अजिबात लालची नाहीये। तिला मोठं व्हायचं होतं, परंतु तिला कष्टाने मोठं व्हायचं होतं। मोठ्या कष्टाने तिने आमचं घर चालवलंय, आणि हे जे काही झालं ना त्यामध्ये कलाची काही चूक नाहीये। या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त आणि फक्त माझी चूक आहे। संगीता म्हणत असते की खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालंय। माझ्या मुलीला कधी खोटं बोललेलं सुद्धा सहन होत नाही, आणि आज तिला सर्वांसमोर खोटारडं म्हटलं जातंय। सरोजकडे माफी मागत ती म्हणत असते की या सगळ्या गोष्टींना जबाबदार फक्त मी आहे, आणि तुम्हाला जी काही शिक्षा करायची आहे ना ती मला करा, परंतु माझ्या घरच्यांना किंवा माझ्या मुलींना शिक्षा देऊ नका। आणि आता तुम्ही कलाचा सून म्हणून स्वीकार करा। अद्वैत म्हणतो की आम्ही आणि हिचा स्वीकार, आम्ही आमच्या घरामध्ये मोलकरणीची जागा सुद्धा हिला देणार नाही। कला अद्वैतला म्हणते की हो का, म्हणजे हे जे सगळं काही झालं त्यामध्ये चूक फक्त आमचीच आहे। तुला नाही वाटत का तुझी काही चूक आहे म्हणून? तू तर फक्त नयनाताईच्या सौंदर्यावर भाळून तिच्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झालायस। मग तेव्हा तू हा विचार केला नाहीस का की नयनाच्या घरी काय असेल, नयनाचं घरचं बॅकग्राऊंड काय असेल, तिचं स्टेटस काय असेल? तुझी स्वतःची चूक लपवण्यासाठी तू आम्हाला सगळ्यांना दावावर धरतोयस, आणि जर एवढा तू बोलतोयस ना तर तू सुद्धा काही इतका दुधाचा धुतलेला नाहीयेस, आणि तू तुझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या चुका केल्यास आणि तू आम्हाला बोलतोयस। बरं, यांची चूक काय होती? ही माझी आई आहे आणि हिने फक्त तिच्या मुलींच्या सुखाचा विचार केला। लहानपणापासून तिने फक्त एकच स्वप्न बघितलं होतं की तिला तिच्या मुलींचं लग्न हे मोठ्या घरात लावून द्यायचं होतं, परंतु तिला एक गोष्ट माहित नव्हती की श्रीमंत फक्त नावाला मोठे असतात, वागायला अजिबात मोठे नसतात। आज तिला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यात। अद्वैत तिला म्हणत असतो की तू काहीही म्हण, कितीही फिलॉसॉफी दे, परंतु चूक तुमचीच आहे, आणि मी तर आता पोलिसांनाच बोलवणार आहे। रोहिणी म्हणते की आता अद्वैतने जर ठरवलंय पोलिसांना बोलवायचं तर तो काय कोणाचं ऐकणार नाही। कला म्हणते की अच्छा, म्हणजे तुला पोलिसांना बोलवायचंय ना, ठीक आहे, बोलव तू पोलिसांना, आणि जर ह्या गोष्टीमुळे आम्हाला शिक्षा होतीये ना तर या घरातल्या एका व्यक्तीला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे। सर्वजण आता एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागतात। कला पुढे सांगू लागते की लग्नामध्ये नवरी म्हणून मला बसवण्याचा कार्यक्रम फक्त माझ्या घरच्यांचा नव्हता, तर तो तुमच्या घरच्यांचा होता। माझ्या आईने तर फक्त दिलेली आयडिया मान्य केलीये, परंतु ती आयडिया कोणाची होती हे तुम्हाला कोणाला माहितीये का? आणि तुम्ही जर म्हणताय की या सगळ्यामध्ये माझ्या आईची चूक आहे, त्याचप्रमाणे या घरातील एका व्यक्तीची सुद्धा या गोष्टीमध्ये चूक आहे, मग त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे। अद्वैत कलाला म्हणत असतो की हे काय बोलतेस तू? आता तुझ्या आईला वाचवण्यासाठी तू काही पण बोलणार आहेस का? कला म्हणते की यामध्ये मी काहीही खोटं बोलत नाही, खरं तर मी सगळं खरं सांगतेय। जेव्हा माझ्या आईला समजलं की नयना ही लग्न मंडपातून निघून गेलीये, तेव्हा माझी आई पूर्णपणे तुटून गेली होती, आणि तिने आत्महत्या करण्याचा सुद्धा निर्णय घेतला होता। पण तेव्हा मात्र तुमच्या घरातल्या एका व्यक्तीने आयडिया दिली की नवरी म्हणून आता नयनाच्या जागी कलाला लग्न मंडपात पाठवा, तेव्हा या गोष्टीसाठी माझी आई कधीच तयार नव्हती। आबा आता कलाला विचारू लागतात की तो आयडिया देणारा व्यक्ती होता तरी कोण? रोहिणी कलाकडे बघून
खून कलाला नाही नाही असं म्हणत असते, नको सांगूस माझं नाव असं खुणावत असते. परंतु आता कला काही ऐकत नसते, कारण चांदेकरांनी तिच्या आईची इज्जत काढलेली असते आणि कला आता कसलाही विचार न करता रोहिणीकडे बोट दाखवते. रोहिणीकडे आता सर्वजण बघू लागतात. सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. कलाने धडधडीत रोहिणीचं नाव घेतलेलं असतं. रोहिणी सुद्धा आता प्रचंड घाबरलेली असते. आता सरोज रोहिणी समोर उभी राहते आणि रोहिणीला विचारते की ही मुलगी जे काही सांगतेय ते खरंय का रोहिणी? अद्वैत कलालाच उलटून बोलत असतो की अगं किती खोटं बोलशील तू, तुझ्या आईला वाचवण्यासाठी तू आता माझ्या आत्याचं नाव पुढं करतेयस का? आता अद्वैतला थांबवतात आणि म्हणतात की तुम्हाला एक गोष्ट आठवतीये, तेव्हा सुकन्या मावशी नयनाला बघण्यासाठी आतमध्ये चालली होती तेव्हा रोहिणीनेच त्यांना थांबवलं होतं आणि ती हे देखील म्हणाली होती की तुम्ही नका जाऊ, मी आतमध्ये जाऊन बघते. आणि ज्यावेळी कलाची आई कलाला लग्न मंडपात घेऊन येत होती तेव्हा मात्र रोहिणी सुद्धा त्यांच्यामध्येच होती. मग रोहिणी त्यांच्यामध्ये काय करत होती तेव्हा तर रोहिणीला माहितच असेल की ही नयना नसून कला आहे. काका आता ह्या देखील गोष्टीचा खुलासा करतात की ज्यावेळी संगीताने सर्वांसमोर सांगितलं होतं लग्नामध्ये नवरीने नवऱ्याला चेहरा दाखवायचा नसतो आणि जोपर्यंत मंगळसूत्र घालत नाही तोपर्यंत नवरीच्या चेहऱ्यावर पदर तसाच राहील, त्यावेळी सरोज मात्र त्या गोष्टीला विरोध करत होती. परंतु रोहिणीने मात्र त्या गोष्टीला बढावा दिला होता. रोहिणीने तेव्हा संगीताची बाजू घेत सरोजला सांगितलं होतं की ज्याच्या त्याच्या पद्धती असतात म्हणून. याचा अर्थ फक्त एकच होतो की पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ह्या सगळ्या ड्राम्यामध्ये रोहिणी सुद्धा होती. रोहिणीची आता बोलती बंद झालेली असते. कलाने मात्र रोहिणीला चांगलंच एक्सपोज केलेलं असतं. सगळ्यांना आता त्या गोष्टी आठवायला लागतात आणि खरंच रोहिणी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत ह्या ड्राम्यामध्ये होती आता सगळ्यांना कळलेलं असतं. आबा आता रोहिणीला बोलत असतात की रोहिणी खरंच ही मुलगी जे सांगते ते खरंय आणि अद्वैतचं आज आयुष्य जे बर्बाद झालंय ना ते तुझ्यामुळे सुद्धा झालंय. ज्या गोष्टीला ह्या मुलीची आई जितकी जबाबदार आहे ना तितकीच जबाबदार तू पण आहेस. आबा आता रोहिणीचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणतात की रोहिणी खरं खरं सांग की काय आहे ते. रोहिणी म्हणते की याचा अर्थ आज आलेल्या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवणार आणि ह्या घरातल्या मुलीवर तुम्ही विश्वास ठेवणार नाही का? आज सर्वांना तुम्हाला ही मुलगी खरी वाटते आणि मी खोटाडी वाटते ना? ठीक आहे, जर तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये तर इथे थांबून तरी मी काय करू? ठीक आहे, मी जाते इथून निघून असं म्हणून आता रोहिणी तिथून जायला निघते तेव्हा सरोज आता रोहिणीला थांबवते. सरोज रोहिणीला म्हणत असते की आबांच्या बोलण्याचं जरी तुला वाईट वाटलं असेल तरी जोपर्यंत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाही. रोहिणी म्हणते की हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की मी तर कलाला सांगितलं नव्हतं तू नवरी मुलगी म्हणून सर्वांसमोर ये. रोहिणी आता सर्वांपुढे नाही होऊन पडते त्यामुळे कलाला मोठा धक्का बसतो. कला आता चिडते आणि रोहिणीला म्हणते की खरंच तुम्ही नव्हतं सांगितलं का आम्हाला? तुम्हीच तर आयडिया दिली होती ना माझ्या आईला की नयनाच्या जागी आता कलाला उभं करा. तुम्हीच सांगत होतात की आपल्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये म्हणून. ठीक आहे, तुम्ही जर या गोष्टीला नकार देत असाल तर माझ्याकडे पुरावा देखील आहे या गोष्टीचा. तुम्हाला आठवतोय तो मुलगा त्याने आपल्या समोर येऊन सांगितलं होतं की नयनाताई एका मुलासोबत पळून गेलीये. मी एक काम करते, मी त्या मुलाला कॉल करते आणि त्यालाच विचारते की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तेव्हा रोहिणी कुठे होती म्हणून आणि मग होईल दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. रोहिणी आता घाबरते. रोहिणीला असं वाटतं की आता त्या मुलाला जर सांगितलं तर तो मुलगा नक्कीच माझं नाव घेईल. त्यामुळे रोहिणी म्हणते की थांब एक मिनिट. रोहिणी तिला म्हणते की हो मी काय तुला असं नव्हतं सांगितलं की तू लगेचच नयनाचा ड्रेस घालून सर्वांसमोर खाली आहे म्हणून आणि तू अद्वैतची लग्न करून घे असं नव्हतं बोलले मी तुला. मी तुला फक्त एवढं बोलले होते की नयनाच्या जागेवर तुझा जोपर्यंत नयना येत नाहीये तोपर्यंत तुला मंडपात जायचंय. ती सर्वांना सांगू लागते की आणि ही गोष्ट मी फक्त अद्वैतसाठी केली कारण मला आपल्या खानदानाच्या इज्जतीची काळजी होती. कला आता अद्वैतला म्हणते की आता बोलव तू पोलिसांना आणि पोलिसांना हे देखील सांग की या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या घरातला एक माणूस सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता. सरोज आता प्रचंड चिडते आणि रोहिणीला म्हणते की अच्छा म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या मागे तू पण आहेस. तर मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं की तू असं काही करशील. सरोज आता पुढचा मागचा विचार करत नाही आणि जोरात आता रोहिणीच्या कानाखाली ठेवून देते. रोहिणीच्या मात्र तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. रोहिणीचा चेहरा आता सर्वांसमोर आलेला असतो आणि सरोज सुद्धा आता रोहिणीला नाही नाही ते बोलू लागते. तर मित्रांनो असेच जर तुम्हाला मालिकांचे ट्विस्ट एपिसोड बघायचे असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.